तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या मोबाईलमधून 7/12 कसा डाउनलोड करायचा ते. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर सर्वात आधी mahabhumi.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे व आपलं हे निवडायचं आहे, विभाग निवडायचा आहे व गोवरती क्लिक करायचं आहे व क्लिक केल्यानंतर थोडासा लोड घेईल व आपल्या विभागाकडे पुनर्निर्देशित केले जाईल. तर राईट साईडला सरकारचा व जिल्हा आपला निवडायचा आहे. आपल्या 7/12 मालमत्ता पत्रक काहीही डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7/12 डाउनलोड करून घेऊया. जिल्हा निवडायचा आहे सर्वात आधी. जिल्हा पैकी आपला जिल्हा निवडून झाल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे व तालुका निवडून झाल्यानंतर गाव निवडायचं आहे. आपलं गावाची लिस्ट खूप मोठी आहे व गाव निवडून झाल्यानंतर येथे आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर किंवा पहिले नाव किंवा मधील नाव किंवा आडनाव, संपूर्ण नाव यापैकी काही टाकून आपण 7/12 डाउनलोड करू शकतो. तर सर्वे नंबर आम्हाला माहीत असल्यामुळे सर्वे नंबर टाकून घेऊया आपण. सर्वे नंबर टाकून झाल्यानंतर शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे व एकदा आपला सर्वे नंबर क्लिक करायचा आहे व आपला मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर 7/12 पहावरती क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जसा कॅप्चा दिलेला आहे तसा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे व व्हेरीफाय कॅप्चावरती क्लिक करायचं आहे. इकडे डाव्या साईडला कॅप्चा दिलेला आहे, एकदा बघू शकतो तुम्ही. असा कॅप्चा आपल्याला इकडे टाकून घ्यायचा आहे व व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12वरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला 7/12 ओपन होईल. हा 7/12 आपण डाउनलोड ही करू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.